हॅलो सरू, मी वहिनी बोलते. काय सांगू तुला, माझे हात थरथर कापताय. तुझा भाऊ, तुझा दादा ICU मध्ये आहे ग. डॉक्टर म्हणतात स्थिती गंभीर आहे. पण जेव्हा जेव्हा शुद्ध येते तेव्हा फक्त तुझं नाव घेत असतो. त्याला खूप आठवण येते ग तुझी. सरू सरू त्याला खूप पश्चाताप होतोय. म्हणतो मी माझ्या बहिणीशी कठोर बोललो, तिचं मन दुखवलं. त्याला तुझी माफी मागायची आहे. फक्त एकदा भेटायचंय. कदाचित खूप उशीर होण्याआधी. सरू तुला आठवतंय, तू लग्न झाल्यावरती घरी आली होतीस सायकलवरून. किती मोठं धाडस केलं होतंस. पण हे सगळं घराबाहेरच थांबलं. मोठा बंगला, मोठ्या गाड्या, पण घरातल्या माणसांची मनं मात्र लहान. दादा रागाने बाहेर धावत आला. त्याने गेट बंद केलं आणि म्हणाला, नको त्या माणसाशी लग्न केलंस, आता आम्ही का शिक्षा भोगायची. आता त्याचे हेच शब्द त्याला जाळतायत आतून. म्हणाला, त्यानंतर मी माझी बहीण गमावली. सरू तो वाईट नाहीये ग, फक्त हट्टी आहे. समाज, मानपान, लोक काय म्हणतील या सगळ्यामध्ये अडकला तो. आणि आता ICUच्या बेडवर पडून त्याला आठवतंय की नात्यापेक्षा मोठं काहीच नसतं. म्हणतो सरूला सांग घरी ये एकदा. माझं घर तिचंच आहे. कधीही ये, फक्त माझी लाडकी बहीण हो. सरू ये ना एकदा. त्याला हलकं वाटेल आणि कदाचित तुलाही. खूप वेळ होण्याआधी ये. पुन्हा पुन्हा नाती मिळत नसतात ग. येशील ना.